अवकाळी पावसाचा तडाखा, धोपावे वेल्दूर भागातील नुकसानग्रस्त भागांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात आलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे धोपावे व वेल्दूर नवानगर परिसरात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। या भागातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे वस्तूचे, अन्नधान्याचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे। मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी धोपावेचे सरपंच आशीर्वाद पावसकर, उपसरपंच संदीप पवार, आदेश पवार व ग्रामपंचायत सदस्य, नुकसानग्रस्त नागरिक आणि अधिकारी उपस्थित होते। धोपावे गणेशनगर येथील मच्छीमार समाजाच्या वस्तीमध्ये पावसामुळे 4 ते 5 फूट उंच पाणी घरात घुसले असून संपूर्ण वस्तू भिजल्या आहेत। ग्रामपंचायतीकडून या नागरिकांना स्थलांतरणाची नोटीस देण्यात आली आहे। या भागात खाडीलगत संरक्षक भिंत उभारणे ही काळाची गरज असल्याचे स्थानिकांनी सांगितले। धोपावे गणेशनगर येथील मच्छीमार समाजाच्या वस्तीमध्ये पावसामुळे 4 ते 5 फूट उंच पाणी घरात घुसले असून संपूर्ण वस्तू भिजल्या आहेत। ग्रामपंचायतीकडून या नागरिकांना स्थलांतरणाची नोटीस देण्यात आली आहे। या भागात खाडीलगत संरक्षक भिंत उभारणे ही काळाची गरज असल्याचं स्थानिकांनी सांगितलं। यावर मनसेकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन प्रमोद गांधी यांनी दिले। बेलदूर नवानगरमध्ये घराशेजारी दरड कोसळल्याची घटना घडली असून तिचीही पाहणी मनसेच्या प्रतिनिधींनी केली। ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेण्यात आली। या पाहणीत मनसे तालुका सचिव प्रशांत साटले, गुहागर शहराध्यक्ष अभिजित रायकर, मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी, रानवी शाखाध्यक्ष सुर्वे, राहुल जाधव हे मनसे सैनिक उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी रत्नागिरी गुहागरहून विनोद चव्हाण।